तर आज आपण हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी करायची तेच बघणार आहोत। खास करून हिवाळ्यात मिळणारी ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघाल। तर यासाठी कोवळे हरभऱ्याचे पानं घ्यायचे आहे। भाजीवाल्याकडे जर मिळत असेल तर कोवळे असेल तरच घ्यायचे। ही जी भाजी आहे स्वच्छ निवडून घ्यायची। जाड जर दांडी असेल तर ती काढून घ्यायची। तर इथे मी भाजी निवडून घेतलेली आहे। निवडल्यानंतर 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने मी ही भाजी करत असतो। तर यासाठी 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। लसूण पाकळ्या जास्त घ्यायच्या आणि 2 तिखटवाल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। लसूण पाकळ्या ज्या आहे त्या थोड्याशा ठेचून घ्यायच्या, बारीक चिरून घेतल्या तरीही चालेल आणि मिरच्या ज्या आहे खुडून घ्यायच्या, त्याचे तुकडे करून घ्यायचे। ही जी भाजी आहे तव्यावर किंवा पसरट पॅनवर करायची म्हणजे ती लवकर शिजली जाते। साधारण 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर जिरं, ठेचलेला लसूण याची खमंग फोडणी तयार करून घ्यायची। थोड्या वेळ परतल्यावर लाल मिरच्या सुद्धा घालून घ्यायच्या आणि जी धुवून घेतलेली भाजी आहे ती घालायची आहे। ही जी भाजी आहे मी खूप सोप्या पद्धतीने करतो। या ज्या पालेभाज्या आहेत त्याला त्याचा स्वाद असतो, त्यामुळे त्यामध्ये एक्स्ट्रा काही जिन्नस न घालता अशाच केल्या तर खायला खूप मस्त लागतात। पण जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घालू शकता। तर ही भाजी थोड्या वेळ परतत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। भाजी धुतल्याचं जे पाणी असतं त्यातच ती शिजली जाते, पण जर तुम्हाला कोरडी वाटत असेल तर थोडंसं पाणी वरतून घालू शकता। ही जी भाजी आहे शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं। एकदा भाजीची क्वांटिटी कमी झाली की वरून चवीनुसार मीठ आणि किंचित हळद घातली आहे। आणखीन थोड्या वेळ परतून थोड्या वेळ शिजू द्यायची आणि इथे आपली पटकन कमी मेहनतीत हरभऱ्याच्या पानांची भाजी तयार आहे। मला ही भाजी अशीच आवडते, पण तुम्ही बघू शकता क्वांटिटी खूप कमी होते। जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये कांदा घालू शकता सुरुवातीला, किंवा मग शेवटी यामध्ये या स्टेजला भाजलेल्या दाण्याचा कूट किंवा मग ओल्या नारळाचा चव सुद्धा घालू शकता। आणि जर तुम्हाला टिफिनवर न्यायची असेल तर याला आणखीन खमंग चुरचुरीत कशी करायची, तर त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी गाठिया शेव घेतलेला आहे। हे दोन्हीही मिक्सरला फिरून भरडसर वाटून घ्यायचं आणि इथपर्यंत जी भाजी केलेली होती त्या स्टेज नंतर तुम्ही हे घालू शकता। थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं। भाजी जर कोरडी वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबका किंवा शिडवा मारायचा आणि एखाद्या मिनिट लो फ्लेमवर परतून घ्यायची। अशा प्रकारे ही भाजी थंड केल्यावरही मस्त लागते आणि अशी चुरचुरीत कुरकुरीत होते। तर या हिवाळ्यात कोवळी भाजी मिळाल्यास नक्की ट्राय करून बघाल। कशी झाली कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।